पालखी आलेली इथं। जवळ पालखीचं दर्शन झालंय। सोनू बघतोय आमच्या काय काय करती म्हणा आत्या। हॅलो गाईज, वेलकम बॅक अ न्यू व्लॉग। आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्या इथे ग्रामदैवत श्री म्हसोबाराय यांचा उत्सव आहे, पालखी आहे। आणि आता तुम्ही पाहिलं की पालखी सोहळासुद्धा आणि त्याचबरोबर आता छबिनामध्ये जी लोक येणार आहेत ते आपली कला सादर करतायत। त्याचबरोबर ह्या आजी बघा, दरवर्षीप्रमाणे या आजींचं वय कमीत कमी 80 ते 85 असणार आहे आणि त्या दरवर्षी नियमाने इथे कला आपली सादर करण्यासाठी येतात। तर त्या स्वतःसाठी नाही तर त्या अनाथ मुलांसाठी काम करतात आणि खरंच म्हणजे खूप कौतुक आहे त्यांचं की प्रत्येकजण आपापल्या फॅमिलीसाठी तर करतच, पण त्या अनाथ लोकांसाठी काम करतात दरवर्षी नियमाने। आणि जिथे जिथे छबिना असेल तिथे हे आपल्या कला सादर करून जे काही पैसे जमवता येतील त्या पैशांनी त्या अनाथ मुलांसाठी काम करतात। खरंच खूप भारी वाटलं। आणि आता अशा बरेच जण आहेत, पुढे एक तुम्हाला बाबा पण दाखवते जे आजोबा, त्यांचं देखील वय 70 ते 80 असणार आहे, त्याच्या पुढं पण असू शकतं। तर ते देखील आपली कला सादर करतायत आणि त्याच्यातून पैसे मिळवून ते लोकांसाठी काम करतात किंवा स्वतःसाठी पण हे करतात। तर खरंच खूप भारी वाटतंय। या लोकांची एनर्जी बघा ना तुम्ही। आपण आता खूप काही गोल फिरलो तरी आपल्याला चक्कर येते, तर हे तसं नाही। तर ह्यांचं खरंच भारी वाटतं आणि खरंच खूप कौतुक आहे। तर अशीच वेगळ्या वेगळ्या कला बघणार आहोत। त्याचबरोबर आज छबिन्यामध्ये सादर होणार आहे शिवतांडव, जो महत्त्वाचा भाग आहे ते देखील तुम्ही नक्की बघा आणि व्लॉग अजिबात स्किप करू नका, खूप भारी होणार आहे। खरं तर आहे ना, इंस्टाला पण मी अपलोड केलेला आहे, जे कोणी बघत असतील तर इट्स संजीवनी म्हणून आहे आपलं, तर तुम्ही नक्की जाऊन ID चेक करा। तिथे देखील आपण पोस्ट केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ आणि इथे फुलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर प्लीज स्किप करू नका, प्लीज पूर्ण व्लॉग बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला। तर चला व्लॉग कंटिन्यू बघू, छबिन्यामध्ये होणाऱ्या कला सादर होत आहेत। ते त्यांची कला दाखवत आहेत। पाणी नाही पिल्यावर उडवल्यावर त्याच्या नाद लागणार म्हणून वैशोने सरक, वैशोने बुडायचं ते त्याचं पाण्याच्या बाहेर चप्पल घालायची। महिला वर्गावर त्यांच्या डाव्या प्रश्नाची व्यवस्था केलेली आहे। तर महिलांना विनंती तिथे बसू घ्या आणि आनंदाने कसे खचिता मोठे मामा सोडले यांना विनंती त्यांनी स्टेजवर यायचे। मोठे मामा सोडले, सुंदर सुंदर टाळ्या टाळ्या। अतिशय सुंदर। खूप छान छान, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा सर्वांनी, प्रोत्साहन द्या त्यांना, टाळ्या वाजवा।
त्यासाठी जितेंद्र ठाकर यांची नगरची गाडी सर्व कशी गाडी नगर पाणी नगर साहेब नगर माझी आवाज द्यायला पाहिजे.
किसान सरकार यांच्याकडे 100 रुपये. बरं रस्ता करा अरे दादा रस्ता करणार हे दादा जरा मागे थांब ना थोडं मागे थांबा जरा पैसे हे दादा थोडे इकडे ₹51 रुपये संतोष प्रतिष्ठान यांच्याकडे ₹51 रुपये गणेश्वर बघण्याच्या स्मरणार्थ ₹100 त्यांच्या दवाईकडनं ₹100 आले ₹100 सचिन भाऊ बंडे प्रतिष्ठान ₹51 यानंतर जो खेळ होणार आहे तो सोनेरी माता मावळ यांनी तयार राहायचं बरं का सोनेरी माता मावळ लांबून थोडं खेळून त्यांनी तयार राहायचंय प्रतिष्ठानतर्फे ₹51 आले माझेरे साहेबांकडनं सुधाकर साहेब माझेरे यांच्याकडनं